हाय श्री स्वामी समर्थ. बघा संध्याकाळचा ब्लॉग आहे हा. मी आणि दाजी चाललो आहे बाहेर. दाजी संध्याकाळचं मोटर चालू करत आहेत कारण पाण्याच्या मोठीचं टायमिंग आमच्याकडे आहे. आठवडाभर सगळ्याकडे आठवडा असते तसंच आमच्याकडे आहे. दाजी म्हणतात तुला चष्मा लय भारी वाटतोय. आम्ही चाललो आहे बघा बाहेर नेमकं कुठं चाललो आहे ते तुम्हाला समोर कळेलच आहे का नाही. हे बघा अंधार झाले, 7 वाजल्यात आत्ता आणि आम्ही बघा खुर्च्या घ्यायला आलो आहे. कारण मला ना मशीन ब्लाऊज वगैरे शिवायचं म्हणलं ना स्टूलवर बसते मी. स्टूलवर मी बसली की मग दीदीसाठी अभ्यास वगैरे असतं तिचा, मग तिला बसायला प्रॉब्लेम होते. आणि इकडं बघा आम्ही सोफे बेबे पण बघितल्यात. सोफा सेट बघितला आणि खुर्च्या पण बघितल्यात. एक सोफा मला त्यातला खूप आवडला, तो एखादा आम्हाला घ्यायचा आहे पण थोडे दिवस थोडासा वेट आहे. तर बघा फायनली हे खुर्च्या घेऊन आलो आहे आम्ही घरी. आणि दीदीला आणि श्यामला पण आवडल्या आणि त्या म्हणायला लागल्या की आम्ही एका खुर्चीवर पण आम्ही दोघी बसू शकतो, इतक्या मोठ्या आणलीस मम्मी. म्हणून त्या थोडा हसायला लागल्या मला. म्हणलं अगं असू दे म्हणलं, जरा वेगळ्या वाटतात आणि छान वाटतात अशा नाही का, फर्निचर टाईप वाटतात अशा. कशा वाटल्या खुर्च्या मला नक्कीच सांगा. दाजी बघा दळून घेऊन आल्यात, दळायला दिलं होतं गहू ज्वारी आणि चिक्कूला येताना बघा हे कंपोस्ट आणल्यात. आणि मी बघा इकडं सकाळी काय करते, सोमवारचा आहे हा व्हिडिओ. आवळा बघा मी उकडायला ठेवला आहे आणि इकडं साखरेचा पाक करते. कारण ही साखरेचा आवळा जो आहे तो मला डॉक्टरांनी खायला सांगितला आहे. मला आवळा कच्चाच खायला सांगितला आहे तसा, पण मी असा जुगाड केला आहे की थोडासा साखरेचा पाक केलं, त्याला उखडलं असं आणि मस्त पाकामध्ये टाकून देते बघा. हे बघा असं पाकात टाकून द्यायचं आणि 1-2-3 तास म्हणा रात्रभर ह्याला चांगलं मुरून द्यायचं आणि सकाळी खायचं. याला खूप चांगलं असतं. आणि बघा मी मंदिरात आली. हा पूर्ण अर्धा भाग सोमवारचा आहे. मंदिरात आली बघा, गणपतीचं मंदिर आहे हे, चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे. बाहेर आली आता शंकराच्या मंदिरात आली बघा. छान दर्शन घेतलं, पण काय माहिती सोमवारचा दिवस माझा खूप असा अस्वस्थमध्येच गेला बघा. खरंच बघा मित्रांनो, असं म्हणतात की मंदिरात आले मी कारण सकाळपासून ना एकदम असं जीव माझा एकदम अस्वस्थ वाटते. कारण आईचा फोन माझ्या रोज येतो, दिवसाआड तरी येतो, पण 8 दिवस झाले आईचा फोनच येत नाही माझ्या. कारण आई गेली, माझी मावस बहीण नाही का बघा, ती मध्ये माझी मावशी वारली. त्याच्यानंतर माझी बहीण आहे ना, मावस बहीण आता ती सारखी रडते ना. त्यामुळं मग आईला माझ्या बोलून घेतली, म्हणजे मेहुण्याने बोलून घेतलं माझ्या दाजीनी. आई 8 दिवस झालं तिकडंच आहे. तर 8 दिवस झालं मला फोन करत नाही आहे. त्यामुळं मग माझं लक्ष लागत नाही की अरे माझी आई का फोन करत नाही, असं झालं मला. त्यामुळं मी मंदिरात आली होती. पण एवढं आता मला कळलं की अरे देवा, म्हणू लागलं मला की खरंच देवसुद्धा आईची जागा घेऊ शकत नाही.